नमस्ते. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याचा एक हिरवा कंदील दिलेला आहे. आता या सगळ्या गोष्टीला एक आठवडाभर उलटून गेलेला आहे. मध्यंतरी भारत पाकिस्तान युद्ध सुरू असल्यामुळे या विषयावर दोन्ही पक्षांमधले मोठे नेते कोणी बोलत नव्हते. खासदार सुप्रिया सुळे यांनी या विलिनीकरणाचा निर्णय घेईल, मी त्याच्यामध्ये नसेल, अशी देखील भूमिका शरद पवार यांनी मांडली होती. या प्रश्नावरती बोलताना सुप्रिया सुळे यांनी देखील आता देशापुढचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, भारत पाकिस्तान युद्ध जे सुरू आहे त्याला माझी प्रायोरिटी आहे, त्यामुळं याबाबत मी आत्ता काही बोलणार नाही किंवा माझी भूमिका स्पष्ट करणार नाही. हे कारण योग्यही होतं, तर्कसंगतही होतं. त्यामुळे लगेचच काहीतरी विलिनीकरणाच्या हालचाली सुरू होतील असं आपण समजलं किंवा अपेक्षित देखील कोणाला नव्हतं. पण एवढा सगळा प्रकार झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडनं मात्र या संपूर्ण प्रकाराबाबत मौन बाळगण्यात आलेलं आहे. खुद्द अजित पवार आणि शरद पवारांचा एकत्रित कार्यक्रम राज्य सहकारी बँकेच्या निमित्तानं झालेला होता. यशवंतराव चव्हाण भवनामध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये गुप्तगू देखील झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं होतं. त्याच्या आधीच रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या वेळी देखील हे दोन्ही नेते एकत्र आलेले होते. पण प्रत्यक्षामध्ये एकीकडे शरद पवार यांनी जाहीरपणे एक प्रकारे या विलिनीकरणाला मान्यता देऊन देखील अजित पवार का बोलत नाहीत, हा खरं सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. आता या कळीच्या मुद्द्यावरती दोन ठिकाणून प्रकाश पडलेला आहे. ते म्हणजे त्यांचे जे प्रवक्ते आहेत आनंद परांजपे, त्यांनी सांगितलेलं आहे की अशा विलिनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही, या सर्व गप्पा आहेत, असं त्यांनी थेट आज जाहीरपणे सांगितलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अमोल मिटकरी जे अजित पवार यांच्या पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यांनी याबाबत एक सुतळी बॉम्ब म्हणा किंवा एक आपण त्याला काय म्हणतो, छोटा फटाका काय म्हणतो, तसा एक फटाका त्यांनी सोडलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या शरद पवार पक्षातील ज्या नेत्यांनी अजित पवार यांच्या विरोधात टीका केलेली आहे, अजित पवार यांच्याविषयी बोललेले आहेत, त्या सर्वांनी माफी मागावी आणि त्यानंतरच या विलिनीकरणावरती चर्चा होऊ शकेल. म्हणजे अजित पवार यांनी अटी टाकण्याआधीच त्यांचे कट्टर कार्यकर्ते हे आता शरद पवार यांच्या पक्षाला वेगळ्या प्रकारे चिडवू लागलेले आहेत, एवढं मात्र निश्चित. त्यामुळं अजित पवार यांची भूमिका काय आहे, अजित पवार यांना खरोखरीच हे विलिनीकरण हवं आहे का, भाजपची भूमिका काय आहे, याच्याबाबत आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला होता. आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलेलं होतं की दोन्ही पवारांनी म्हणजे थोरल्या शरद पवारांनी आणि अजित पवारांनी एकत्र यावं असं भाजपला अजिबात आवडत नाही आणि त्याची आवश्यकता देखील वाटत नाही. उलट अजित पवारांना असं सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही एकत्र आलात तर तुम्हाला सत्ता सोडावी लागेल. दुसरीकडे शरद पवार यांचे जे आमदार आहेत ते आमदार मात्र या विलिनीकरणाला आता उघड पाठिंबा देऊ लागलेले आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील आता हे विलिनीकरण व्हावं आणि लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तरीही मग एवढं सगळं एक अनुकूलता या सगळ्याबाबत दिसत असताना अजित पवार हे यावर का बोलत नाहीत, सुनील तटकरे का बोलत नाहीत आणि प्रफुल्ल पटेल हे देखील मौन सोडत नाहीत. फक्त छगन भुजबळ म्हणालेले आहेत की याबाबत वेळ पडली तर मी मध्यस्थी करायला तयार आहे, पण हे काका पुतणे काही वेगळे नाहीत, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर यातलं जे कारण आहे ते जसं भाजपच्या विरोधाचं कारण आहे तसं दुसरं एक पवार यांच्या गुगलीचं देखील कारण आता पुढे आलेलं आहे. आता शरद पवार यांच्या पक्षातून ज्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली किंवा खासदारकीची निवडणूक लढवली मात्र त्यांना अपयश आलं, असे बहुतांश नेते आता अजित पवार यांच्या संपर्कामध्ये आहेत. म्हणजे जर आता तुम्ही याचं उदाहरण घेतलं जळगाव जिल्ह्यातलं तर तिथं सतीश पाटील असतील, गुलाबराव देवकर असतील, यांच्यासकट 4-5 जे माजी आमदार होते ते सर्व माजी आमदार आता अजित पवार यांना जाऊन मिळालेले आहेत. त्याच्यावरनं भाजप आणि अजित पवार यांच्यामध्ये वेगळा वाद देखील सुरू झालेला आहे. आणि अजित पवारांना असं वाटत आहे की जे शरद पवार यांच्या पक्षातील माजी आमदार, माजी खासदार, बलाढ्य नेते हे आपल्याकडे यायला तयार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची महापालिकाची जिल्हा परिषद निवडणूक आता जवळ आल्यामुळे हे पक्षांतराचा लोंढा हा वाढतच जाणार आहे. मग हा पक्षांतराचा लोंढा आपल्याकडे न यावा यासाठी तर शरद पवारांनी गुगली टाकली नाही ना की आज ना उद्या दोन्ही पक्ष एकच होणार आहेत, तुम्ही कशाला पक्ष सोडता, अशा प्रकारचं एक वेगळं नॅरेटिव्ह
शरद पवार यांनी तर तयार केलेलं नाही ना, म्हणजे राजकीय भाषेमध्ये याला वेगळं पिल्लू तर पवारांनी सोडलेलं नाही ना, अशी देखील अजित पवार यांना शंका येत आहे. जर आता विलिनीकरण करायचं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनंतर त्याच्याकडे बघू असं देखील अजित पवारांना वाटत आहे. त्यामुळं पहिल्यांदाच असं घडत आहे की शरद पवार बोललेले आहेत, त्यांनी विलिनीकरणाला हिरवा कंदील दाखवलेला आहे, मात्र अजित पवार त्याविषयी देखील काढत नाहीत. हे खरं मला वाटतं अजित पवार यांनी आपण देखील राजकारणामधले आता मुरब्बी खेळाडू झाले आहोत हे दाखवून दिलेलं आहे. तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं ते आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.